नमस्कार. धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत की कटोरी कशी जोडायची ह्या पार्टला आणि टक्स कसे घ्यायचे. अगदी सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा अस्तरचा ब्लाऊज आहे आणि ह्याला अस्तर जोडून टक्स कसे घ्यायचे हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर चला बघूयात आपण. तर हे 2 कटोरीचे भाग मी कट केलेला आहे. हे वरचं कापड आहे, अस्तरचं कापड आहे. ही आपली उजव्या साईडची कटोरी आहे, ती आधी आपण जोडून घेऊयात. असं आतल्या साईडला अस्तर लावून घ्या कटोरीला आणि साईडनं असे टिप मारून घ्या व्यवस्थित. हे जे एक्स्ट्राचं आपण कटिंग करताना ठेवत जावा, कारण काय होतं, अगदी तुम्ही अस्तर प्रमाणे जर हे वरचं कापड करेक्ट ठेवलं तर एक वेळेस सरकू शकतं. त्यामुळं पाव इंच किंवा अर्धा इंच वरचं कापड जादाचं ठेवत जावा. त्यामुळे स्टिचिंग करताना प्रॉब्लेम येणार नाही. हा एक भाग तयार झालेला आहे. आता ह्या साईडला आपण अस्तर जोडून घेऊया. ही डाव्या साईडची कटोरी आहे. त्याचंही आपण असं एक्स्ट्रा झालेलं अस्तर कट करून टाकूया वरचं कापड आणि अस्तर प्रमाणे करेक्ट असं सगळं ठेवूया व्यवस्थित असं. हे बघा, हे 2 भाग तयार झालेले आहेत. आता आपण ज्या भागाला कटोरी जोडतो तो भाग आता आपण घेऊयात. तुम्ही हवं तर पिन्स लावून घ्या, कारण कापड सरकू शकतं. थोडा असं हळूहळू व्यवस्थित कट करा. हे बघा, आता ह्या भागाला पण अस्तर जोडून घेऊया. चारी भागांना मी अस्तर जोडून घेतलेलं आहे. आता आपण ह्याला कटोरी जोडून घेऊया. हे बघा, हे 4 असे भाग आपले तयार झालेले आहेत. हे उजवी साईड आहे, ही डावी साईड आहे. डाव्या साईडचा भाग आहे, हा उजव्या साईडचा भाग आहे. ह्याला आता आपण अशी कटोरी जोडून घेऊया. की तुम्ही इथून सुरुवात करा, गळ्यापासून वरून सुरुवात करा जोडायला, खालून वरती जोडू नका. असे 5 इंच मार्जिन घ्या आणि एकसारखी अशी कटोरी जोडून घ्या शिस्तीत. हे बघा, हे अशा पद्धतीने मी जोडलेली आहे. आता ह्याच्यावरून डबल टिप घ्या, कारण उसवू शकतं ते, त्यामुळं मग जरा डबल टिप असलेलं बरं पडतं.
ह्या भागाला पण आपण कटोरी जोडून घेऊया. हे थोडंसं जर शिल्लक राहत असेल थोडं कटोरीचा भाग तर तो कट करून टाका. जोडताना थोडा एकाच वेळेस थोडंसं 1 पाव इंच किंवा अर्धा इंच एक्स्ट्रा होतं ते कट करा. आता हे अशा पद्धतीनं 2 भाग एकमेकाला जोडून घेतलेले आहेत. आता टक्स कसे घ्यायचे हे मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा आता हे जोडून घेतलेलं आहे. तर ह्या साईडला तुम्ही 1 पाव इंच शिलाईसाठी सोडा. एका साईडला ह्या कटोरीच्या ह्या साईडला जिथं आपण हुकलूक पट्टी जोडतो ना तिथं आणि व्यवस्थित असं लेवल करून घ्यायची. आणि इथून आता ही टक्सची रुंदी आहे 1.5 इंच. कारण चेस्टच्या मापानुसार टक्सची रुंदी आणि उंची ठरते. तर आता ह्या कटोरीची आहे 1.5 इंच आणि उंची आहे 2.5 इंच. तर असं मी आखून घेतलेलं आहे 1.5 आणि 2.5. आणि हा असा टक्स घ्यायचा आहे आपल्याला क्रॉसमध्ये. डबल टिप घ्या तुम्ही त्याच्यावरून. हे बघा कसा छान असा पप आलेला आहे. अशा पद्धतीनं कटोरी एकदम परफेक्ट आणि खूप चेस्टला छान बसते, अगदी व्यवस्थित बसते. आणि मी जसं दाखवले तुम्हाला उंची 2.5 इंच, रुंदी 1.5 इंच हे चेस्टच्या मापानुसार मी घेतलेले. चेस्ट जर जास्त असेल तर टक्सची रुंदी पण जास्त येते. आणि जर हाईट एखादी मुलगी किंवा एखादी बाई जर हायटेड असेल तर थोडी टक्सची उंची जास्त येते. तर अशाच पद्धतीनं आपण ह्या साईडचा पण टक्स घेऊयात. तर हे बघा इकडं पण मी 1 पाव इंच सोडलेला आहे. आणि आता इथून पण 1.5 इंच घ्यायचं आपल्याला, उंची 2.5 इंच टक्सची. ह्या पद्धतीनं हे आपण असे टक्स घेतलेले आहेत. अगदी परफेक्ट असा पप आलेला आहे छान. आणि त्यामुळे हे अगदी परफेक्ट बसणार आहे. ह्या पद्धतीनं जर तुम्ही मी आता जसं दाखवलं तशा पद्धतीनं जर तुम्ही कटोरी जोडली आणि ह्या पद्धतीनं जर टक्स घेतले तर अगदी तुम्हाला कटोरी ब्लाऊज फिटिंगला परफेक्ट बसेल. तुम्हाला ह्याच्यामध्ये काही शंका वाटली असेल सांगताना वगैरे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. धन्यवाद.